हॉटेलपेक्षा भारी मिक्स वेज भाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ती आज पाहतोय। 5 पळी तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये 250 ग्रॅम इतकं पनीर मी डीप फ्राय करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 250 ग्रॅम बटाटा चिरून तो देखील डीप फ्राय करून घेतलेला आहे। डीप फ्राय होत असताना बटाटा त्याच्यामध्ये थोडासा गोल्डन कलर आला की त्याच्यामध्ये एक गाजर जे आहे ते देखील चॉप करून टाकायचं आणि ते देखील डीप फ्राय करून घ्यायचं आहे। हे हलकंसं डीप फ्राय झाले की ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच फुलगोबी आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। अगदी 5 मिनिटं आपण फुलगोबी जो आहे तो परतून घेणार आहोत आणि फुलगोबी देखील काढून घेऊया। आता आपण भाजी बनवायला घेऊया। दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असतील गरम मसाले ते घातले तरी हरकत नाही। मी इथे घातलेले आहे शहाजिरं, तमालपत्र, स्टारफूल आणि एक मोठी विलायची। त्याच्यामध्ये 4 मीडियम आकाराचे कांदे जे आहेत ते बारीक चॉप करून ते घातलेले आहेत। त्याचबरोबर 3 हिरवी मिरची घालून सगळं परतून घेऊया। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हे सगळं परतून घेणार आहोत। या स्टेजला तुम्ही पाहू शकता कांदा जो आहे तो गोल्डन ब्राउन झालेला आहे। इथे आपण ग्रीन चिली म्हणजेच हिरव्या मिरचीचं प्युरी जी आहे ती टाकलेली आहे 2 चमचे। त्याचबरोबर इथे मी 3 टोमॅटोचा गर घालून घेतलेला आहे आणि तो देखील छान परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट परतून झाले की त्याच्यामध्ये आपण वरतून मीठ घालणार आहोत चवीनुसार। त्याचबरोबर आपण इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालणार आहोत। हे मसाले घातले की त्याच्यामध्ये लगेच अर्धी वाटी इतकं पाणी घालून घ्यायचे जेणेकरून मसाले जे आहेत खाली लागणार नाहीत। एकसारखं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या डीप फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करणार आहोत। ते ॲड झाले की त्याच्यामध्ये आपण ग्रीन पीस घालून घेऊया। इथे मी 250 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये सगळं घेतलेलं आहे। तुमच्याकडे तुम्हाला कमी जास्त याच्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता। आता हे 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी आपण घालून घेणार आहोत। भाज्या छान 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊयात। ते 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि इथे आता आपण घालूया पनीर जे डीप फ्राय केलं होतं ते घालून देखील छान मिक्स करून घेणार आहोत। इथे आपली मिक्स वेज तयार आहे। भेटते तुम्हाला अशाच छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।